म्हणता देत नाही, कोण म्हणता देत नाही. काय जुलमी सरकारचं करायचं काय, या तालिबानी सरकारचं करायचं काय. काय देत नाही, काय देत नाही. अरे आरिफ साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. खलीफा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आरिफ साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. भारतीय वाहन खरेदी विक्री संघटनांचा विजय असो. बोला काय मागण्या. राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय वाहन खरेदी विक्री संघटना. आमचा जो आजचा मोर्चाचं नियोजन आहे त्याचं कारण असं आहे की RTOचा 56 RTO महाराष्ट्रातले बोंगळ कारभार चालू आहे. प्रत्येक गोष्टीला OTP लागतो आहे. TO आणि OTP एकत्र व्हावा आणि HP TO आणि HP एकत्र व्हावा. पण 56 RTOमध्ये कुठल्याही प्रकारचं नियोजन न करता हे जे सरकार नियम आणतं आहे, जसं पासिंगच्या गाड्यांचा नियम आणला, मशीन आणलं, पण एकही मशीन आज 56 RTOमध्ये चालू नाही. आणि त्याच्या विरोधात आम्ही गाड्या खरेदी विक्री करणारे जैन चालक मालक हे जे संघटित आहेत सगळे, त्यांनी आज मोर्चा काढण्याचं नियोजन केलेलं आहे. अत्याचार आणि लुटालूट असा प्रकार आज सध्या सगळ्या RTOला चालू आहे. आणि आता नागपूरचं उदाहरण तर आपण जिवंत बघितलं की जे पंटर लोक आहेत ते पैसे गोळा करून RTOला देत आहेत आणि RTO लोक त्या गाड्या वेळेवर पासिंगसुद्धा करत नाही. किंवा आमचे पेपर जे आहेत, म्हणजे आम्ही जे छोटे मोठे डीलर आहोत गाड्यांचे, 1-1, 2-2, 10-10, 20-20, 50-50, 100-100 गाड्या सांभाळणारी लोकं आहेत. आणि त्याच्यातनं आमच्या हातात एक गाडी जर 1 महिना थांबली, एक जर लहान डीलर असेल त्याची गाडी 1 महिना जर थांबली तर त्यांनी घरी खायचं काय. 10-20 हजार रुपये एका गाडीमागं मिळतात आम्हाला. त्याच्यातनं जर घर चालत नसेल आणि महिना 2-2 महिने जर RTOचं काम चालू होत नसेल तर त्याच्यासाठी आम्हाला हा मोर्चा काढणं ह्या सरकारने आणि ह्या RTOने भाग पाडलं. आणि आत्तापर्यंत जो व्यवसाय चाललेला होता तो प्रत्येक नियमाच्या डावलून प्रत्येक RTO जिथला 56 RTOचे 56 प्रकार आहेत, प्रत्येक RTO आपल्या नियमानुसार आपल्या कायद्यानुसार वागतो. आज आम्ही ज्या RTO साहेबांना भेटायला चाललो आहे ते जर नाही भेटले, काय नाव आहे त्यांचं, काटोळे साहेब. हां, RTO जे औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरचे जे RTO ते जर आज भेटले नाहीत तर 7 तारखेला कुठल्याही परिस्थितीत आम्ही चक्री उपोषणला 56च्या 56 RTOला बसणार आहोत. चालक मालक आणि गाड्या खरेदी विक्री करणारे असे सगळे 56च्या 56 RTOला आम्ही तिथे साखळी उपोषणला बसणार आहोत. त्याच्यातनं जर रिझल्ट लागला नाहीच, त्याच्यातनं जर ह्यांच्या कानावर जू रोंगली म्हणतात ना, तसला प्रकार जर झालाच नाही, यांना काही फरकच नाही पडला तर 26 सप्टेंबरला आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये चक्का म्हणजे चेरिंग छोडो आंदोलन करणार आहोत. आणि त्याच्यातलं बी जर काही नाही झालं तर आम्ही कुठल्याही परिस्थितीत गाड्या खरेदी विक्री करणारे, गाड्या चालवणारे हा एक राजकीय स्पर्श स्थापन करू आणि यांच्या विरोधात लढू. या संदर्भात तुम्ही आरोग्यमंत्र्यांशी बोलणं केलं का? आरोग्यमंत्री परिवहन मंत्र्याला आम्ही 4 ऑगस्टला निवेदन दिलेले आहे. महाराष्ट्रातले 26 कलेक्टर आणि 360 तहसीलदारांना आम्ही 4 ऑगस्टला निवेदन दिलेले. त्याच दिवशी 4 ऑगस्टला प्रताप सरनाईक परिवहन मंत्री यांना निवेदन दिलेले, परिवहन सचिव त्यांना निवेदन दिलेलं आहे. त्याच्यानंतर नार्वेकर म्हणून जे कमिशनर आहे त्यांना 4 ऑगस्टला निवेदन दिलेलं आहे. 7 ऑगस्टला त्यांनी एक GR काढलेला होता की GRमध्ये त्यांनी आम्हाला ही कबुली दिलेली होती. आमच्याजवळ त्याचे पुरावे आहेत. GR आहे त्याचा. GRमध्ये ही कबुली दिलेली होती की 16 तारखेपासून 15 ऑगस्ट नंतर आम्ही 16 ऑगस्ट नंतर आम्ही काम सुरळीत चालू करू. पण अद्यापही काम आज 25 तारीख आहे, आज अजून बी काम सुरळीत झालेलं नाही. त्याच्यामुळे ह्या मोर्चाचं नियोजन केलेलं आहे. आणि जर समजा नाहीच झालं तर पुन्हा एकदा सांगतो की 7 तारखेला आम्ही चक्री उपोषणला 56च्या 56 RTOला बसू. 7 तारखेला त्यांना काही फरक पडला नाही सरकारला तर आम्ही चक्का जाम 26 तारखेला करू. त्याच्यातनं बी काही फरक पडला नाही तर आम्ही गाडी खरेदी विक्री करणारे वाहन चालक हे एक राजकीय पक्ष स्थापन करू आणि त्यांच्या विरोधात लढू. RTOच्या कोणकोणत्या जाचकाठी आहे? RTOच्या पहिली गोष्ट 2 नियम सांगतो बाई, की पहिले जे 34 नियम आहेत त्याच्यामध्ये 2 कायदे असे 2 प्रकार असे. लुटालुटीचा एक जिवंत उदाहरण सांगतो की पर्यावरण कर ज्याला 1,500 रुपये गुणिले कारमध्ये 12 कोटी गाड्या आणि पर्यावरण कर 1,500 गुणिले 9 कोटी गाड्या आणि PUC
200 रुपये, 9 कोटी गाड्या आणि 12 कोटी गाड्या, तर त्याच्यामध्ये हिशोब करा. हिशोब सांगून मला मी 1 लाख रुपये बक्षीस द्यायला तयार आहे त्याला, की कोणी हिशोब सांगितला. आणि OTPचा एवढा मोठा प्रॉब्लेम आहे, मी आत्ताच सांगितलं की OTPला आता RTO ऑफिसमध्ये शौचालयाला गेलं तरी OTP लागेल, की OTP दिल्यानंतरच शौचालयाला जायला मिळेल.